मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. स्टेट बोर्ड 10वी विज्ञान भाग 1 गुरुत्वाकर्षण, वर्तुळाकार गती सर्क्युलर मोशन व अभिकेंद्री बल सेंट्रिपिटल फोर्स. वर्तुळाकार मार्गाने गतिमान असलेल्या वस्तूच्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. उदाहरणार्थ, सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांची गती. वर्तुळाकार कक्षेत गतिमान असलेल्या वस्तूवर वर्तुळाच्या केंद्रबिंदूच्या दिशेने निर्माण होणाऱ्या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात. केपलरचे नियम. ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असते आणि सूर्य त्या कक्षेच्या नाभीवर असतो. ग्रह आणि सूर्य यांना जोडणारी सरळ रेषा ही नेहमी समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाशी समानुपाती असतो. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या प्रत्येक वस्तूला विशिष्ट बलाने आकर्षित करते. हे आकर्षण बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यांच्यातील अंतरांच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. पृथ्वीचे गुरुत्व बल. हे बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असून वस्तू पृष्ठभागावर असल्यास हे बल खालील सूत्राने मिळते. F = Gm1m2/r². पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. पृथ्वीच्या गुरुत्व बलामुळे वस्तूमध्ये निर्माण होणाऱ्या त्वरणालाच पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात. याची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजेच क्षितिजलंब असते. याचा परिणाम वस्तूच्या स्थानावर अवलंबून असतो. वस्तुमान. वस्तूमध्ये असलेला द्रव्य संचय म्हणजे वस्तुमान होय. वस्तुमानाचे SI एकक किलोग्रॅम आहे. वजन. वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्व बलाने आकर्षित करते त्या बलाला वस्तूचे वजन म्हणतात. वजनाचे एकक न्यूटन आहे. मुक्त पतन. जेव्हा एखादी वस्तू फक्त गुरुत्व बलामुळे गतिमान असते तेव्हा त्यास मुक्त पतन म्हणतात. येथे वस्तूचा सुरुवातीचा वेग 0 असल्यास वस्तू सरळ वर जाताना तिचे त्वरण वेगाच्या विरुद्ध दिशेने असते, त्यामुळे g चे मूल्य -g घेतात. गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा. वस्तू आणि पृथ्वी यातील गुरुत्वाकर्षण बलामुळे वस्तूत सामावलेल्या ऊर्जेला गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा म्हणतात. मुक्ती वेग. ज्या विशिष्ट वेगामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त होते त्यास मुक्तिवेग असे म्हणतात. वस्तूचा पृथ्वीवरील मुक्तिवेग बरोबर 11.24 किलोमीटर/सेकंद. वस्तूचा चंद्रावरील मुक्तिवेग बरोबर 2.4 किलोमीटर/सेकंद. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या वस्तूची एकूण ऊर्जा बरोबर गतीज ऊर्जा अधिक गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा. ग्रह सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरताना ग्रहावरील अभिकेंद्री बल बरोबर ग्रहावरील सूर्याचे गुरुत्वीय बल बरोबर ग्रहाचे अभिकेंद्री त्वरण. अवकाशातील वजनहीनता. अवकाशयान पृथ्वीपासून विशिष्ट उंचीवर असले तरी तेथे
जीचे मूल्य 0 होत नाही. अवकाश स्थानकामध्ये गुरुत्वाकर्षणाचे मूल्य पृथ्वीवरील मूल्याच्या तुलनेत फक्त 11% कमी असते. त्यामुळे अवकाशपानांची उंची वजन 0 स्थितीचे कारण नसते. त्यांची वजनहीनता ही त्यांच्या अवकाशयानाच्या मुक्त पतनामुळे असते. अवकाशयानाच्या कक्षेतील गतीमुळे ते जरी प्रत्यक्षात पृथ्वीवर पडत नसेल तरी त्यावर फक्त गुरुत्व बल प्रयुक्त होत असल्याने ते मुक्तपतन करत असतात. गुरुत्वीय लहरी. प्रकाशालाच विद्युत चुंबकीय लहरी असेही म्हणतात. रेडिओ सूक्ष्मलहरी, सूक्ष्मलहरी, अतिनील किरणे, अवरक्त किरणे, क्ष किरणे तसेच गॅमा किरणे हे सर्व विद्युत चुंबकीय लहरीचे प्रकार आहेत. या लहरी खगोलीय वस्तूंमधून उत्सर्जित होतात आणि आपण त्या विविध उपकरणाद्वारे ग्रहण करतो. परंतु गुरुत्व लहरी मात्र पूर्णपणे भिन्न आहेत. त्यांना अवकाश काळावरील लहरी असेही म्हणतात. या लहरींचे अस्तित्व असण्याची शक्यता पहिल्यांदा आइन्स्टाईनने 1916 मध्ये वर्तवली होती. या लहरी अतिशय क्षीण असल्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण होते. त्यांचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय संवेदनशील उपकरणे तयार केली आहेत. त्यापैकी लिगो LIGO लेसर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी हे एक प्रमुख उपकरण आहे. 2016 मध्ये म्हणजे आइन्स्टाईनच्या भाकिताच्या 100 वर्षानंतर शास्त्रज्ञांनी खगोलीय वस्तूंपासून उत्सर्जित होणाऱ्या गुरुत्व लहरींचा शोध लावला आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 2. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. डोब्रायनरची त्रिके. 1817 मध्ये डोब्रायनरने मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्यांचे अणुवस्तुमान यामध्ये परस्पर संबंध असल्याचे सिद्ध केले. त्याने समान रासायनिक गुणधर्म असलेल्या 3 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने गट तयार केला. त्यास त्रिके म्हणतात. प्रत्येक त्रिकामध्ये मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे सहसा इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते. न्यूलँड्सचा अष्टकांचा नियम. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज. 1866 मध्ये न्यूलँड्सने ज्ञात असलेली मूलद्रव्ये अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडल्यानंतर असे समजले की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्यासारखे होते. उदाहरणार्थ सोडियम हे लिथियम पासून 8वे मूलद्रव्य आहे आणि दोघांचे गुणधर्म सारखेच आहेत. न्यूलँड्सच्या अष्टकातील त्रुटी. लिमिटेशन ऑफ न्यूलँड्स ऑक्टेव्ज. ज्ञात 56 मूलद्रव्यांपैकी त्याने फक्त कॅल्शियम पर्यंतच्या मूलद्रव्यांची मांडणी केली. काही ठिकाणी 2 मूलद्रव्ये एकत्र मांडली होती. उदाहरणार्थ CO व Na, Ce व La. तसेच काही ठिकाणी 2 भिन्न गुणधर्मांची मूलद्रव्ये, काही ठिकाणी 2 भिन्न गुणधर्माची मूलद्रव्ये एकाखाली एक मांडली होती. नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्माला न्यूलँड्सचा अष्टकांचा नियम लागू होत नव्हता. मेंडेलीवची आवर्त सारणी.
मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्हने 1869 मध्ये अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म मानून तेव्हा ज्ञात असलेली 63 मूलद्रव्ये अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली. तेव्हा मेंडेलिव्हला असे आढळले की मूलद्रव्यांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांची विशिष्ट क्रमानंतर पुनरावृत्ती होते. यानुसार मेंडेलिव्हने मूलद्रव्यांची आवर्त सारणी तयार केली. मेंडेलिव्हचा आवर्ती नियम. मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत उभ्या स्तंभांना गण तर आडव्या रांगांना आवर्तने म्हणतात. मेंडेलिव्हने 1868 मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्री हे पुस्तक लिहिले. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची वैशिष्ट्ये. मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मूलद्रव्यांच्या गुणधर्मानुसार त्यांना योग्य स्थान देता यावे यासाठी काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान दुरुस्त करण्यात आले होते. उदाहरणार्थ बेरिलियमचे अणुवस्तुमान 14.09 ऐवजी 9.4 असे करून त्याला बोरॉनच्या आधी जागा दिली. शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी काही जागा रिक्त ठेवल्या होत्या. त्यातील 3 मूलद्रव्यांना इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम व इका सिलिकॉन अशी नावे देऊन मेंडेलिव्हने त्यांचे अणुवस्तुमान अनुक्रमे 44, 68 व 72 असे सांगितले. तसेच त्यांच्या इतर गुणधर्माचे देखील भाकीत केले. पुढच्या काळात या मूलद्रव्यांचा शोध लागला व त्यांना अनुक्रमे स्कँडियम Sc, गॅलियम Ga, जर्मेनियम Ge ही नावे देण्यात आली. या मूलद्रव्यांचे गुणधर्म जवळपास मेंडेलिव्हने भाकीत केल्याप्रमाणेच आढळले. हेलियम, निऑन, अर्गॉन यासारख्या निष्क्रिय वायूंचा शोध लागल्यानंतर मेंडेलिव्हने मूळ आवर्त सारणीत बदल न करता शून्यगण तयार करून त्यात निष्क्रिय वायू मांडले. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील दोष किंवा त्रुटी. डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत कोबाल्ट CO व निकेल Ni या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान सारखे परंतु अपूर्णांकी वस्तुमान भिन्न असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल संदिग्धता होती. मेंडेलिव्हने आवर्त सारणी तयार केल्यानंतर बऱ्याच काळाने समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान परंतु अणुवस्तुमान भिन्न असल्याने त्यांना स्थान कशा प्रकारे द्यायचे हे निश्चित नव्हते. अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानात नियमित वाढ होत नव्हती. त्यामुळे 2 जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्य असतील याचे भाकीत करणे आवर्ती नियमानुसार शक्य नव्हते. हायड्रोजनचे स्थान. हायड्रोजन हा अधातू, अल्कली धातू तसेच हॅलोजनशी साम्य दर्शवतो. तसेच हायड्रोजन व हॅलोजनच्या रासायनिक गुणधर्मातही साम्य आहे. हायड्रोजन व अल्कली धातू यांची क्लोरीन व ऑक्सिजनशी अभिक्रिया होऊन तयार होणाऱ्या संयुगांच्या रेणुसूत्रांमध्येही साम्य आहे. त्यामुळेच हायड्रोजनचे स्थान अल्कली धातूंच्या गणात असावे की हॅलोजनच्या गणात
हे निश्चित करता आले नाही. आधुनिक आवर्ती नियम मॉडर्न पिरियॉडिक लॉ. हेनरी मोसलेने मेंडेलेवच्या आवर्ती नियमात बदल करून आधुनिक आवर्ती नियम सांगितला. मोसलेच्या मते मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्ती फल असतात. आधुनिक आवर्त सारणीची रचना. आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांची मांडणी अणुअंकांच्या चढत्या क्रमाने केली आहे. या आवर्त सारणीत 7 आडव्या रांगा असून त्यांना आवर्तने तसेच 18 उभे स्तंभ असून त्यांना गण म्हणतात. आवर्त सारणीच्या तळाशी मूलद्रव्यांच्या आणखी 2 रांगा स्वतंत्रपणे मांडल्या आहेत. त्यांना अनुक्रमे लॅन्थेनॉइड व ॲक्टिनॉइड श्रेणी म्हणतात. आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण आधारे 4 खंड आहेत: एस, पी, डी व एफ. एस खंडात 1 ते 2 गण येतात. पी खंडात 13 ते 18 गण येतात. डी खंडात 3 ते 12 गण येतात. तर एफ खंडात लॅन्थेनॉइड आणि ऑक्टिनाइड श्रेणी येतात. पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा असून त्या रेषेच्या आजूबाजूला धातुसदृश्य मूलद्रव्य आहेत. नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू तर उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत. आधुनिक आवर्त सारणी व इलेक्ट्रॉन संरूपण. मॉडर्न पिरियॉडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्तनांची वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपणानुसार असतात. एखादे मूलद्रव्य कोणत्या गणात व आवर्तनामध्ये मांडायचे हे इलेक्ट्रॉन संरूपणावरून ठरते. एकाच गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साम्य व वाढ दिसून येते. गण व इलेक्ट्रॉन संरूपण. ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पहिल्या गणातील अल्कली धातूच्या समूहातील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनशी संख्या समान असते. दुसऱ्या गणात मृदा अल्कलीधर्मी धातू असून यांच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत. कोणत्याही एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनची एक कक्षा वाढत जाते. यावरून असे समजते की बाह्यतम कक्षेचे इलेक्ट्रॉन संरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील गणांचे वैशिष्ट्य असते. आवर्तने आणि इलेक्ट्रॉन संरूपण. पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आधुनिक आवर्त सारणीत आडव्या ओळींना आवर्तने म्हणतात. एकूण 7 आवर्तने असून आवर्तनातील मूलद्रव्यांमध्ये संयुजेत होणारा बदल इलेक्ट्रॉन संरूपानुसार असतो. एकाच आवर्तनातील मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या भिन्न असते, परंतु त्यांच्या कवचांची संख्या समान असते. आवर्तनात डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक 1 ने वाढतो, तसेच संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा 1 ने वाढते. एका आवर्तनामध्ये मूलद्रव्याचे गुणधर्म बदलत जातात. मूलद्रव्यांची रासायनिक क्रियाशीलता ही त्यांची संयुजा व संयुजा कक्षा यावरून ठरते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आधुनिक आवर्त सारणीतील कल. पिरियॉडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आधुनिक आवर्त सारणीच्या आवर्तनातील किंवा गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलात काही नियमितता दिसते. यालाच आधुनिक आवर्त सारणीतील
कल म्हणतात. उदाहरणार्थ संयुजा, अणुत्रिज्या व धातू अधातू गुणधर्म. संयुजा मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत असणारे इलेक्ट्रॉन्स म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉन्स किंवा मूलद्रव्याची संयुजा होय. अणूचा आकार ॲटॉमिक साईज. अणूचा आकार त्याच्या त्रिज्येवरून ठरवतात. अणुत्रिज्या म्हणजे अणुकेंद्रक व बाह्यतम कक्षा यातील अंतर होय. ही त्रिज्या पिकोमीटर पीएम मध्ये मोजतात. 1 pm is equal to 10 raised to 12 मीटर. 1 pm is equal to 10 minus 12 मीटर. अणूचा आकार हा त्याच्या इलेक्ट्रॉन कक्षांच्या संख्येवर अवलंबून असतो. कक्षांची संख्या जेवढी जास्त तेवढा आकार मोठा असतो. गणामध्ये वरून खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते, कारण गणात खाली जाताना नवीन कक्षा वाढतात. त्यामुळे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यातील अंतर वाढते. परिणामी केंद्रकीय प्रभार वाढून अणूचे आकारमान वाढते. आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते, कारण डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक 1 ने वाढत जातो. म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार 1 ने वाढत जातो. मात्र त्यानुसार वाढलेला इलेक्ट्रॉन मात्र बाह्यतम कक्षेत जमा होतो. वाढलेल्या धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे ओढले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते. धातू अधातू गुणधर्म. मेटॅलिक नॉन मेटॅलिक. सोडियम, मॅग्नेशियम हे धातू मूलद्रव्ये डाव्या बाजूला, तर सल्फर, क्लोरीन ही अधातू मूलद्रव्ये उजव्या बाजूला आहेत. या दोन्हीच्या मध्ये सिलिकॉन हे धातू सदृश्य मूलद्रव्य आहे. सहसा आयनिक संयुगांच्या रासायनिक सूत्रावरून असे लक्षात येते की धन आयन हा धातूपासून तर ऋण आयन हा अधातूपासून बनतो. म्हणजेच धातू संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धन आयन तयार करतात. यालाच विद्युत धन गुणधर्म म्हणतात. याउलट अधातू इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण आयन तयार करतात. या आयनांना राजवायूंप्रमाणे स्थिर इलेक्ट्रॉन संरूपण असते. आधुनिक आवर्त सारणीतील गुणधर्माचा कल. संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची धातूची प्रवृत्ती म्हणजेच धातू गुणधर्म वाढवण्याचा कल होय. गणांमध्ये वरून खाली येताना धातू गुणधर्म वाढतो. आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा धातू गुणधर्म कमी होत जातो. एका आवर्तनात डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत ऋणता वाढत जाते, तर विद्युत धन गुणधर्म कमी होत जातो. हॅलोजन कुलातील प्रवणता. ग्रॅडेशन ऑफ हॅलोजन फॅमिली. 17व्या गणामध्ये हॅलोजन समूहातील फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन व आयोडीन ही मूलद्रव्ये आहेत. सर्वांचे रेणुसूत्र X2 असे आहे. या गणात वरून खाली जाताना त्यांच्या भौतिक स्थितीत बदल दिसून येतो. फ्लोरीन, क्लोरीन हे वायू आहेत, ब्रोमीन हा द्रव आहे, तर आयोडीन हा स्थायू आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 3. रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. रासायनिक अभिक्रिया. रासायनिक अभिक्रियेत पदार्थांची संरचना बदलते व हा कायमस्वरूपी बदल असतो. परंतु भौतिक बदलांमध्ये फक्त पदार्थांची अवस्था बदलते आणि हा बदल तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. संयोग अभिक्रिया,
कॉम्बिनेशन रिॲक्शन, अपघटन अभिक्रिया, डिकॉम्पोजिशन रिॲक्शन, विस्थापन अभिक्रिया, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, दुहेरी विस्थापन अभिक्रिया, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन रिॲक्शन, ज्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते त्यास संयोग अभिक्रिया म्हणतात. उदाहरणार्थ 2Mg plus O2 gives 2MgO. अपघटन अभिक्रिया, डिकॉम्पोजिशन रिॲक्शन, ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्याला अपघटन अभिक्रिया म्हणतात. याचे 2 प्रकार पडतात. औष्णिक अपघटन अभिक्रिया, ज्या अभिक्रियेत अभिक्रियाकारकाला उष्णता देऊन त्याचे अपघटन केले जाते त्यास औष्णिक अपघटन अभिक्रिया म्हणतात. उदाहरणार्थ CaCO3 gives CaO plus CO2. विद्युत अपघटन अभिक्रिया, ज्या अभिक्रियेत संयुगाच्या द्रावणातून विद्युतधारा प्रवाहित करून त्याचे अपघटन केले जाते त्यास विद्युत अपघटन अभिक्रिया म्हणतात. उदाहरणार्थ 2H2O gives 2H2 plus O2. विस्थापन अभिक्रिया, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, ज्या अभिक्रियेत एका संयुगातील कमी क्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त क्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनून घेते तेव्हा त्यास विस्थापन अभिक्रिया म्हणतात. उदाहरण Zn plus CuSO4 gives ZnSO4 plus Cu. दुहेरी विस्थापन अभिक्रिया, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, ज्या अभिक्रियेत अभिक्रियाकारकातील आयनांची आपसात अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो त्या अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरण AgNO3 plus NaCl gives AgCl plus NaNO3. अभिक्रियाकारकांमधील Ag आणि Cl या आयनांची अदलाबदल होऊन AgClचा पांढरा अवक्षेप तयार होतो. उष्माग्राही अभिक्रिया, एंडोथर्मिक रिॲक्शन, ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता ऊर्जा शोषली जाते त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. KNO3 पाण्यात विरघळल्यास उष्णता शोषली जाते त्यामुळे द्रावणाचे तापमान कमी होते. उष्मादायी अभिक्रिया, एक्सोथर्मिक रिॲक्शन, ज्या अभिक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते त्या अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया म्हणतात. NaOH पाण्यात विरघळल्यास उष्णता बाहेर टाकली जाते त्यामुळे तापमान वाढते. रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक, फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, अभिक्रियाकारकांचे स्वरूप, नेचर ऑफ रिॲक्टंट्स. अभिक्रियाकारकांची क्रियाशीलता जेवढी जास्त तेवढा अभिक्रियेचा दर जास्त असतो. कणांचा आकार, साईज ऑफ पार्टिकल्स, अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान तेवढा अभिक्रियेचा दर जास्त असतो. अभिक्रियाकारकांची संहती, कॉन्सन्ट्रेशन, अभिक्रियाकारकांची संहता जेवढी जास्त तेवढा अभिक्रियेचा दर जास्त असतो. उष्णता, टेम्परेचर, अभिक्रियेचे तापमान वाढवल्यास रासायनिक अभिक्रियेचा दर वाढतो. उत्प्रेरक, कॅटलिस्ट, ज्या पदार्थांच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो मात्र त्या पदार्थामध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही त्या पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात. ऑक्सिडीकरण, ऑक्सिडेशन, ज्या रासायनिक अभिक्रियेत
अभिक्रियाकारकांचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो त्यास ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ऑक्सिडीकरण घडवून आणणाऱ्या पदार्थाला ऑक्सिडीकारक असे म्हणतात. उदाहरणार्थ C+O gives CO2. हायड्रोजन पेरॉक्साईड चा उपयोग सौम्य ऑक्सिडीकारक म्हणून होतो. ओझोन सुद्धा एक रासायनिक ऑक्सिडीकारक आहे. क्षपण रिडक्शन, ज्या रासायनिक अभिक्रियेत ऑक्सिजन बाहेर पडतो किंवा हायड्रोजनचा संयोग होतो त्यांना क्षपण अभिक्रिया म्हणतात. CuO plus H2 gives Cu plus H2O. रेडॉक्स अभिक्रिया, ज्या रासायनिक अभिक्रियेत ऑक्सिडीकरण व क्षपण हे दोन्ही अभिक्रिया एकदाच घडून येतात त्यांना रेडॉक्स अभिक्रिया असे म्हणतात. रेडॉक्स अभिक्रिया बरोबर क्षपण अधिक ऑक्सिडीकरण. या अभिक्रियांमध्ये एका अभिक्रियाकारकाचे ऑक्सिडीकरण होते तर दुसऱ्या अभिक्रियाकारकाचे क्षपण होते. ऑक्सिडीकारकांमुळे क्षपणाचे ऑक्सिडीकरण होते तर क्षपणकामुळे ऑक्सिडीकारकाचे क्षपण होते. क्षरण, वातावरणातील विविध घटकांमुळे किंवा आर्द्रतेमुळे धातूंचे ऑक्सिडीकरण होऊन झीज होण्याच्या क्रियेला क्षरण म्हणतात. लोखंड या धातूवर हवेतील आर्द्रतेचा परिणाम होऊन लालसर तपकिरी रंगाचा थर जमा होतो त्याला गंजणे म्हणतात. क्षरण प्रतिबंध, धातूंच्या क्षरणामुळे इमारती, मोठे पूल, वाहने, यंत्रे, जहाजे इत्यादींना धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी गंजरोधक पदार्थांचा उपयोग केला जातो. धातूंच्या पृष्ठभागावर तेलाचा थर देतात, रंग देतात. जस्ताचा थर किंवा कमी क्रियाशील धातूचे विलेपन करून क्षरण प्रतिबंध करतात. खवटपणा, तेल किंवा तूप जास्त काळ ठेवल्यास किंवा तळलेले पदार्थ दीर्घकाळ ठेवल्यास त्यांचे ऑक्सिडीकरण होऊन त्यास खराब वास किंवा चव येण्यालाच खवटपणा असे म्हणतात. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.